श्वेता, श्वेता काय झालं? काय झालं रोहनला? आपला रोहन. अगं मला सांगशील का काय झालं रोहनला? एक मिनिट, मी सांगतो. तो मला भेटायला आला होता, माझ्या हातची पावभाजी खायला आला होता. तो पावभाजी खात होता आणि अचानक त्याला एकदम चक्कर आली. आम्हाला काही कळेच ना काय झालं ते, म्हणून त्याला आम्ही इथे घेऊन आलोय. म्हणजे तुझ्या हातची पावभाजी खाऊन तो इथे आलाय? हा, नाही, तू जबाबदार आहेस माझ्या मुलाच्या या अवस्थेला? हा, तुम्ही ऐकून तर घ्या माझं. हे बघ, माझ्या मुलाला जर काय झालं ना तर मी तुझा जीव घेईन. डॉक्टर रोहन, फूड पॉइझनिंगची शक्यता आहे. माय गॉडनेस. पण तो बरा होईल ना? ए तिकडे डॉक्टर, माझ्या मुलाला काही होणार नाही ना? हो, आता काही सांगता येणार नाही. मी कळवतो. रोहन, ए रोहन. हे बघा, तुम्ही धीर सोडू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका. तू अजून काय ते उभा? हा, चल निघ, चालतो इथून. हो, ए तू का बस. एवढं सगळं झालं तरी लाज नाही वाटत? हा, तोंड वर करून उभा आहेस तू. माझ्या मुलाला जर काय झालं ना तर मी तुला सोडणार नाही. तुझ्या विरुद्ध कोर्टात केस टाकेन. तू बेसाळखोर आहेस, बेसाळखोर, किलर, चिटर कुठला. तुझ्या आजची पावभाजी खाऊन तो इथे आलाय ना, तुझं कधीच भलं होणार नाही. तुला पाप लागतील, पाप. तुझ्या हाताला ना किडे पडतील, किडे. तुला असं नाही सोडणार. तुला ना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. बघ बघ कसा निर्लज्जासारखा उभा येतो. अरे जा ना, निघ ना इथून. तुला आमचे शाप लागतील, शाप, शाप लागतील. तू बेसाळखोर आहेस, बेसाळखोर, किलर, चिटर कुठला. तुझं कधीच भलं होणार नाही. तुला पाप लागतील, पाप. अहो, काय झालंय? बोला ना, काय झालं? माझ्या हातून. असं काय करताय? मला सांगा ना, काय झालं? काय झालंय? मी चुकलो. पावभाजी खात म्हणजे तो मुलगा वाचला पाहिजे. त्याला काय होणार नाही ना? त्याला काय होणार नाही. त्याला काय होणार? त्याला काय होणार? आई, काय झालं हे सगळं? आणि तुम्ही मला एकही फोन नाही केला. दोघंच धावपळ करताय का सगळे? अगं दोघं नाही, हे एकटेच धावपळ करत होते. मला नंतर कळलं, मी आत्ताच आले. तो मुलगा तो कसा आहे? उपचार चालू आहेत त्याच्यावर. डॉक्टरांनी अजून काही सांगितलं नाहीये ग शुभ्रा. सर कुठे आहेत? ते बघ. आई, सर देवासमोर हात जोडून उभे आहेत. जेव्हा सगळे मार्ग खुंटतात, सगळ्या आशा मिटतात ना, तेव्हा तोच एकमेव आधार याची जाणीव होते आपल्याला प्रकर्षाने. आणि तो मार्ग दाखवेल असा विश्वास आहे. तेव्हा काहीही कर, पण त्या येवल्याशा पोराचा जीव वाचव. चूक माझी झाली आहे, शिक्षा मला दे, पण त्याला वाचव. देवा, वाचव रे त्या मुलाला. याची या सगळ्यात काहीच चूक नाहीये.
आई आणि सरांसारख्या चांगल्या माणसांना त्यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा नको देऊस देवा. त्या मुलाच्या बाबतीत जे काही झालं ते वाईटच झालंय, पण सरांनी नाही केलंय आणि हे तू जाणतोस. प्लीज प्लीज सगळं नीट कर. डॉक्टर, डॉक्टर साहेब कसा आहे तो मुलगा? मुलाची प्रकृती आता स्थिर आहे. ही इज आउट ऑफ डेंजर. थँक गॉड. देवच पावला खरंच. देव तुम्हाला नाही हो, आम्हाला पावलाय. आणि हात जोडायची कसली नाटकं करता हो? तुम्हाला काय फरक पडतो म्हणा, कुणी जगला आणि कुणी मेला तरी. तुम्ही भेसळयुक्त पदार्थ बनवा आणि विका, आणि मग या इथे हात जोडायला. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? आज तुझ्यामुळे माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे. अभिजित राजे, काय खायला दिलं रे त्याला तू? हा, आज डॉक्टरांनी वाचवलं म्हणून. नाहीतर तुम्हाला झेपत नाही धंदा करायला, पदार्थ बनवायला येत नाही तर कशाला टाकतो पावभाजीची गाडी? जरा शांत व्हा तुम्ही. अहो हॉस्पिटलमध्ये होता पण, आणि किती चिडचिड करताय तुम्ही त्यांच्यावर. त्यांनी काही मुद्दाम नाही केलंय. तुला काय माहिती? तू होतीस का तिकडे? हा, अभिजित राजे नाव ऐकून पाठवलं होतं दोघांना मी. आणि यांनी माझ्या मुलाला. बस बस बस. हे बघा तुमचा मुलगा रिकवर होतोय आता. अहो दादा, मी खरंच समजू शकते तुमचा त्रास. तुमच्या पोटचा पोरगा आजारी आहे. पण खरं सांगू का तुम्हाला जेवढा त्रास होतोय ना, तेवढाच त्रास आम्हालाही होतोय. आणि ह्यांच्या हातून खरंच असं काही घडणार नाही, काहीतरी चुकून झालं असेल. माझा विश्वास आहे ह्यांच्यावरती. हे असं कधीच काही करणार नाही तो. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना, मी हात जोडून तुमची माफी मागते. आई, तुम्ही सरांना घेऊन घरी जा. मी येते. मी डॉक्टरांशी बोलून येते. आम्ही जाऊ म्हणतेस का? तुम्ही व्हा ना पुढे, मी येते. चला चला. आय एम सॉरी, पण तुम्ही आता ज्यांच्याबद्दल इतकी सगळी बडबड केलीत ना, ते गेली 35 वर्ष या व्यवसायात आहेत. आणि आजपर्यंत अभीस किचन मध्ये खाऊन कुणाला तरी त्रास झाला, कुणी आजारी पडलं असं आजपर्यंत झालं नाही हो कधी. इनफॅक्ट जर कोणी आजारी पडलं ना, तर अभीस किचनला फोन करूनच खिचडी किंवा सूप काहीतरी ऑर्डर करतात, कारण लोकांना विश्वास आहे खाऊन काही होणार नाही. आणि तोच विश्वास कुठेतरी तुम्हालाही होता ना. त्या विश्वासामुळेच तुमच्या बायकोला आणि मुलाला पाठवलं ना तिथे त्या गाडीवर पावभाजी खायला. दादा, मला तुमचा सगळाच रागा कळतोय, मला तुमचा त्रास लक्षात येतोय, पण माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा. अभिजित सरांकडनं असं कधीच नाही होऊ शकत. आणि हे ज्या कोणाकडून झालंय ना, त्या माणसाला मी स्वतः तुमच्या समोर आणून उभं करेन. ते अभिजित राजे बनवतात ना पावभाजी, ते कुठं आहेत? मला त्यांना बनवलेली पावभाजी खायची. आता रजेवर आहे आज. एरवी पावभाजी मीच बनवतो. कामावर ठेवलंय त्याला. या इन्स्पेक्टर साहेब, हाच या गाडीचा मालक आणि हाच इथे भेसळ करतो. हे चला निघ. ए चल रे. मला कुठे नेता माल साहेब? अहो धंद्याचा टाइम आहे माझ्या. धंदा विसर. अहो काय केलंय मी? पाहिजे तो तुम्ही पावभाजी खाऊन बघा.
सगळं माल तपासा तुम्ही. हवालदार चेक करा. साहेब या मसाल्याचा वेगळाच वास येतोय. बघू. अरे याला पकड. अरे आज 35 वर्ष ज्या माणसाने प्रामाणिक कष्ट करून नाव कमावलंय, तू त्याचं नाव खराब करायला निघालास. ही असली भेसळ तू करतोस आणि त्याच्यावर आळ टाकतोस. नाही सोडणार तुला, मी सोडणारच नाही तुला आता. 1 मिनिट मॅडम, 1 मिनिट. आम्ही बघतो ह्याला. काय रे माफ करा साहेब. अजिबात माफ करू नका, चांगली शिक्षा द्या त्याला. चहा करू का तुमच्यासाठी? थांबा आधी ना पाणी घेऊन येते. हा घ्या पाणी घ्या. मॅम सरांसाठी लिंबू सरबत आणलंय. अरे मग दे ना तो त्यांना. सर थोडं लिंबू सरबत पिऊन घ्या, बरं वाटेल. अरे नको, खरंच नको. हो सर, असं काय करताय तुम्ही? थकलेले दिसते, थोडंसं लिंबू सरबत घ्या, बरं वाटेल. अरे नाही, बरं आहे मी. बॉस, मी मनाला त्रास करून घेऊ नका. ही सगळी चूक त्या पावभाजीवाल्या मालकाची आहे. जे त्यांनीच भेसळ केली त्या मसाल्यामध्ये. म्हणजे मी पाहिलं, पण त्यावेळी माझ्या ध्यानात नाही आलं. हे त्याला थांबायला पाहिजे होतं. निदान तुम्हाला तरी सांगायला पाहिजे होतं. नाही, चूक झाली माझी. चूक झाली माझी. चूक झाली. अरे नाही रे बॉस, मला माफ करा. अरे मंगे, काय करतोस वेळेस? हे बघ, तू स्वतःला का त्रास करून घेतोस? तुझी काहीच चूक नाही ना. तू तर उलट मला तिथे मदत करत होतास. तुझं काम तू एकदम चोख करत होतास. भेसळ मला कळायला हवी होती ना, नाही कळली. आयुष्यभरासाठी स्वतःच्या नजरेत अपराधी झालो मी. अहो असं काय करताय? तो मुलगा आता बरा आहे, सगळं ठीक झालंय ना. हो हो, हा मी 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 बरा आहे. मी पण बरा आहे आता. हा, काय 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 काळजीचं काय कारण नाही. मी ठीक आहे. मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप काळजीने आलाय, पण खरंच ते ठीक आहेत आता. हा हो. आणि काही लागलं तर मी हाक मारेन ना स्वतः तुम्हाला. अरे उठ मंग्या, उठ उठ बेटा उठ. बरा आहे मी. ठीक आहे मॅम, येतो आम्ही. हो. हा हा. अहो चहा करू का तुमच्यासाठी? मी मस्त आलं घालून, तुम्हाला आवडतो तसा. हा हा हा. आणते करून. आलं घातलेला चहा. सर, अरे त्या गाडीच्या मालकाला अटक झालेली आहे. अरे वा. गुड.
सर अजून एक गुड न्यूज आहे. अहो मी फोन केला होता आता हॉस्पिटलमध्ये, त्या मुलाला बरं वाटलंय, तो ठणठणीत आहे, उद्या डिस्चार्जही मिळतोय. अरे वा, छान छान, चांगलं झालं. सर हा मुलगी मानताना मला तुमची. अरे काय विचार न झाला का? मग माझ्यासाठी एक गोष्ट कराल? हो सगळे विचार तर डोक्यातनं काढून टाका बरं. सगळं छान झालंय हो हो. आणि आता आपल्या समोर फक्त एकच ध्यास आहे, अन्नपूर्णा. हा, आजपर्यंत अभीज किचन मध्ये तुम्ही लाखो लोकांना जेवणाच्या रूपातून आनंद वाढलात ना, आता तेच अन्नपूर्णेच्या रूपातून पण करायचंय. येस मग चला आपल्याला तयारीला सुरुवात करायची आता. येस काय म्हणता सर? येस येस. सर काय झालंय? नका ना असे राहू. तुम्ही धीर देताना आम्हाला सगळ्यांना आधारात तुम्ही आमचा. अगं मी ठीक आहे. हो खरंच ठीक आहे मी. काय गा सावरी, तू काय ते आला गरम चहा करणार होतीस, शुभ्राला पण दे ना चहा. हो पटकन घेऊन येते हा चहा तुमच्यासाठी. आणि तुम्ही माझ्याशी असं मी आजारी असल्यासारखं का वागताय? मी ठीक आहे, मी सांगितलं ना, ठीक आहे एकदम मी. दॅट्स द स्पिरिट. अरे हो आई, आई त्या गाडीच्या मालकाला चांगला धडा शिकवलाय मी. आता तो दुधात पाणी मिसळताना सुद्धा विचार करेल 10 वेळा. अगं केलंस काय तू? पोलिसांना घेऊन गेले ना त्याच्या गाडीवर, अटकच करून दिली त्याला. माझी मुलगी शोभतेस खरी. हो ना? मग शोभते की नाही? हा येस. मग आता तुम्ही जसं मला नेहमी सांगता उदास व्हायचं नाही, तसंच तुम्हीही उदास झालेलं मला चालणार नाही. हा बोल सोहम. शुभ्रा, अगं माझे डायमंड कफलिंग सापडत नाहीयेत. कुठे ठेवलेस तू? मला नाही माहिती रे. म्हणजे अरे तूच ठेवले असतील कुठेतरी. अगं नाही, मी इथेच माझ्या वॉर्डरोब मध्ये ठेवले होते ग, पण आता सापडत नाहीयेत. नक्की त्या बॉयने घेतले असणार. त्याला ना आता पोलिसातच देतो, चोर कुठला. एक मिनिट. हे बघ, ते कपाटातच होते म्हणजे ते तिथेच असणार आहेत, रूमच्या बाहेर जाणार नाहीत. तो बॉय खूप प्रामाणिक आहे, तू उगाच त्याला काही बोलू नकोस. नाही, चोर आहे तो एक नंबरचा. त्याला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतोय मी. नाही सोहम, ह्याची काही गरज नाहीये नोकरीवरून काढून टाकण्याची. मी घरी येते आणि मी तुला शोधून देते. उगाच चिडचिड करू नको, जरा शांत राहा. काय गो, काय झालं? सोहमचे डायमंड कफलिंग्स मिळत नाहीयेत आणि तो बॉयवर आरोप करतोय माहितीये, त्याला चोर म्हणतोय. बाई तू जा मग घरी, उगीच तिकडे आणखीन काही घोळ नको व्हायला. हे लहान आहे का सोहम? सगळ्या गोष्टी काय त्याच्या करायच्या? तो त्याचं बघून घे. मी तुमच्या दोघांबरोबर मस्त चहा पिते. नाही तू चहा पी, पण तू जा बाई घरी. म्हणजे मी सोहमसाठी नाही म्हणत आहे हा, मला त्या बिचाऱ्या बॉय बाळाची काळजी वाटते ग. ओके चला मग मी निघते आता. हो. सर काळजी घ्या. हो हो हो. मी निघते. अहो मी जरा बाहेरपर्यंत सोडून येते हा तिला. हो 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 अगदी.